नमस्कार. आज आपण बनवणार आहे हुलग्याची भाजी. हुलग्यालाच कुळीथ असेही म्हणतात. चला तर मग बघूया कशी बनवायची हुलग्याची भाजी. मी त्यासाठी हुलगे आदल्या दिवशी एक 7 ते 8 तास भिजायला घातले आणि मग त्यानंतर त्यांना पाण्यातनं काढून मोड आणायला ठेवले. असे हे कापडात बांधलेले. त्यानंतर हे तुम्ही बघू शकता किती सुंदर मोड आलेले आहेत. आता आपण याची भाजी कशी करायची ते बघूया. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण 1 वाटी मोड आलेले हुलगे घेतोय. त्याच वाटीने मी 1.5 वाटी पाणी घालते आणि मी आता हे कुकरला 3 ते 4 शिट्ट्या किंवा एक साधारण 20 मिनिटं शिजवून घेणार आहे. हुलगे शिजायला ना थोडा वेळ लागतो, त्यामुळे आपण साधारणपणे एक 20 मिनिटं त्याला शिजवून घ्यायचं. हुलगे शिजेपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया. त्यासाठी मी 1 मूठ कोथिंबीर, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या, पाव इंच आलं आणि अर्धी वाटी खोबरं घेतले. खोबरं तुम्ही ओलं घेऊ शकता किंवा सुकंही घेऊ शकता. त्याबरोबरच मी एक मध्यम आकाराचा कांदा आणि 1 टोमॅटो कापून घेतलेला आहे. चला तर मग आपण हे सगळं भाजून घेऊया आणि मग मसाला वाटून घेऊया. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी 1 चमचा तेल कढईत टाकलेलं आहे. त्यातच मी आता हे कापून घेतलेलं खोबरं टाकते आणि आता हे खोबरं आपण लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आणि खोबरं भाजत आलं की आपण त्यातच लसूण आणि आल्याचे काप टाकून द्यायचे. परत आपण त्यालाही भाजून घ्यायचं. हेही एक 2-3 मिनिटं भाजून घेतलं की आपण ह्याला काढून घ्यायचं. यानंतर आपण आता कापून घेतलेला कांदा भाजून घेणार आहे. त्यासाठी तुम्हाला गरज वाटल्यास एक 2-3 थेंब तेल टाका अथवा नाही टाकलं तरी चालेल. आणि यालाही आपण लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे. तोही भाजून झाला की आपण एका ताटामध्ये सगळं काढून घेते आता. आणि हे सगळं गार झालं की आपण आता त्याचं वाटण बनवणार आहे. आता वाटण्यासाठी मी हे भाजून घेतलेलं खोबरं, लसूण, आलं, कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर हे सगळं घालते मिक्सरच्या भांड्यामध्ये. आणि आता त्याला पल्स मोडवर आधी थोडं बारीक करायचं आणि मग एक पाव वाटी पाणी घालून त्याला बारीक वाटून घ्यायचं. तुम्ही बघू शकता हा अशा प्रकारे आपल्याला मसाला वाटून घ्यायचा. कुकर गार झालाय आणि हे हुलगे आपण शिजवलेले बाहेर काढले. तुम्ही बघू शकता हे किती मऊ छान शिजलेले आहेत. आता आपण फोडणीची तयारी करूया. त्यासाठी आपण सगळ्यात पहिल्यांदा 1 पळी तेल घालून त्यात जिरे, मोहरी, कढीपत्ता असं सगळं घालून फोडणी करणार आहे. आणि मग त्यात आपण जो आता वाटून घेतलाय मसाला तो घालणार आहे आणि छान मसाल्याला आता आपण परतून घ्यायचं आहे. हळद मी मुद्दामून आधी घातली नाही आहे फोडणीमध्ये, कारण ती करपते. आता मसाला थोडासा परतला की मी ती हळद घालते. हळद घालून झाली की मी आता त्याच्यामध्ये घरात बनवलेला काळा मसाला घालणार आहे. आमच्या काळ्या मसाल्यामध्ये गोडा मसाला आणि मिरची पावडर असं मिक्स असतं. तो हा काळा मसाला मी आमच्या घरामध्ये त्याप्रमाणे तिखटाप्रमाणे घालते. तुम्हाला जसं आवडेल त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता. आणि मग आपण पुन्हा एकदा त्याला थोडं परतवून घ्यायचं. शेवटी आपलं आता मीठ राहिले आणि हुलगे घालायचे राहिलेत. तर आता आपण जे हुलगे शिजवून घेतलेत त्यातले हुलगे फक्त काढून घेणार आहे. पाणी आपण फेकून नाही देणार आहे. पाणी आपण नंतर घालणार. जे हुलगे काढून मी आधी थोडे त्यांना परतवून घेतले. हुलगे हे आपल्या शरीरासाठी अतिशय पौष्टिक कडधान्य आहे. हुलग्यामध्ये सगळ्यात जास्त प्रोटीनचे प्रमाण आहे. त्याचप्रमाणे याचा उपयोग आपण किडनी स्टोन किंवा शरीरात जर का रक्त कमी आहे किंवा हिमोग्लोबिन कमी आहे त्यासाठी करू शकतो. वजन कमी करण्यासाठी याचा उपयोग करू शकतो. या व्यतिरिक्त जर का तुम्हाला हुलग्याचे आणखीन उपयोग माहिती असतील तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. बोलता बोलता आपले हुलगे आणि मसाला परतवून झालाय. आता आपण मीठ घालूया आणि त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा हुलग्यातलं उरलेलं शिजवलेलं पाणी जे आहे ते घालणार आहे आणि मग लागेल तसं आपण वरती पाणी घालणार. साधारणपणे मी 1 पाऊण ग्लास पाणी घातलेलं आहे. भाजीचा दाटसरपणा तुम्हाला जसा हवाय त्याप्रमाणे तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. पाणी घालून झालं की आपण त्याला ढवळून एक उकळी येऊ द्यायची. जराशी उकळी आली की आपण 1 चमचाभर शेंगदाण्याचं कूट घालणार आहे. हे सगळं मिक्स करून झालं की आपण सगळ्यात शेवटी भाजी उकळू देणार आहे. ही भाजी आपण आता 10 मिनिटं तरी उकळून द्यायची. आणि उकळल्यानंतर तुम्ही बघू शकता की किती छान तवंग आलाय. उकळून झाल्यानंतर मी गॅस बंद करते आणि आता एका बाउलमध्ये हुलग्याची भाजी सर्व करते. तर नक्की करून बघा ही हुलग्याची भाजी आणि मला सांगा कशी लागते.
ही मी भाजी आता भाताबरोबर सर्व केली आहे. तुम्ही चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबरही ही भाजी सर्व करू शकता. नक्की करून बघा हुलग्याची भाजी आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा कशी लागते. धन्यवाद.